थोडा मोठा गावरी माझं काय म्हणतो पाय लागू गेला काय दिस इज कोकण क्वीन कोकण कन्या एक्सप्रेस आज नेहमीच्या टायमापेक्षा 7 तास उशिराने आली आहे. आय थिंक इट वॉज अ बॅड प्लॅन. खूप पाऊस आहे. Hi guys, this is Rohan from Dang Delicious and welcome to a new vlog. सो मी आलो आहे आमच्या गावी कणकवलीला. घराचं काम असल्यामुळे 2 दिवस मी असेन गावी. 2 दिवसात काय होतं ते आपण या ब्लॉगमध्ये बघू. काल रात्री मी निघालेलो 12-12:30 वाजता. आता मी सकाळी 11 वाजता पोहोचलो आहे. दिस इज कोकण क्वीन कोकण कन्या एक्सप्रेस आज नेहमीच्या टायमापेक्षा 7 तास उशिराने आली आहे. मुंबईवरनं लेट निघालेली. आता पोहोचली 12 वाजता. मी आता कणकवली स्टेशनला वेट करतो आहे. मागून दादा आणि काका येत आहेत वेगळ्या ट्रेनमधनं. त्यांची ट्रेन थोडी लेट झाली आहे. विदिन हाफ एन आवर ते येतील. सो विचार केला मी इथेच वेट करीन मग आम्ही एकत्रच जाऊ घरी. तिथे आले. अरे किती वेळ. तो ऑटोवाल्याला मी फोन केलेला त्याला. हां तो बोला मी इथेच आहे. मग त्याची जाऊया ना. मग खाऊन वगैरे जायचं आहे का तिकडे समोर काकींकडे खाऊया काय. त्याला मी फोन करून सांगतो तसं हां काहीतरी खायचं आहे ना. त्याची काकी तिथे चांगली भेटते ना ती पुढची. आपण बघ ना ऑपोजिट साईडला आहे ना ती काकी. आपण कटवडा खायचो त्या साईडला. हां ऑपोजिट साईडला. चालेल साईडला नको राहू द्या काढूया. पाव येतील पाव. तो एकदा भडकेल माझ्याकडे. थँक्यू. चला भेटूया. चला आता आम्ही निघालो घरी. रिक्षा मागवली. भटकी देवी इकडे. अरे 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 आतमध्ये कुठे तरी येणार आहे. काय नाही त्याच्याकडे पण मिळतो. 100ला बॉक्स. मच्छी मार्केटला आलो आहे मच्छी घ्यायला. प्रॉन्स कसे मिळले काय या कसे जात आहे. 500 रुपये किलो आहे. कसे देणार. किलो घेतला तर 4.5. छोटे छोटे दिले तरी चालते. आम्हाला मोठे नको आहे. हां हां 500 रुपये द्या मग अर्धा. इकडेच बसलो. लाल परी. आम्ही आता बाईक राईडला चाललोय. पाऊस पडतो. ब्रेक आमच्या तिथं लाजू नको. दिसू दे. ओके चल.
चल नागवेला आणि ते थांबतोय चल येतोस तर द्यायचं ना. श्वेताला घेऊन ये आम्ही बोललो तिला मस्त आहे नो अनिकेत भाऊ आपला भेटलाय हे दे ना छान आहे मला आवडलं काहीतरी कर भाई. ए, आपल्या सबस्क्रायबर्सला नमस्कार सगळ्यांना माझं काय म्हणतं पाय लागू सगळ्यांना काय बोललेलं ते आता पाहायला तू बाकी बरा कोण कोण आले गुड मॉर्निंग गाईज दिस इज डे 2 आत्ताच उठलो आहे आम्ही कॉफी घेतली आहे आणि आता पुढचा प्लॅन कसा ठरलेला नाही आहे कणकवलीला जायचं आहे एक छोटं काम आहे ते कंप्लीट करून येतो ही आमच्या घराची बॅक साईड आहे मस्त काल रात्रभर पाऊस पडलेला तिथे खाली ओढा आहे वाळ बोलतात लाईट गेली घराची इथे काका बसलेले बघा असं काय सामान पडलंय ते रेती कामाला लागेल ते टाईल्स पाईप्स वरती जाऊया ॲक्च्युअल जिथे काम चालू आहे तिथे मी तुम्हाला बेस्ट पार्ट ऑफ द रूम दाखवतो बॅक साईड टेरेस केलं आहे ते मस्त ऑलमोस्ट 250-300 स्क्वेअर फीटचा टेरेस आहे इथे पण टायलिंग बाकी आहे मोस्टली 1-2 दिवसात होईल टायलिंग मग नंतर इकडचा ॲम्बियन्स खूप भारी असेल इकडे द व्ह्यू गावी आल्यापासून कंटिन्युअस पाऊस आहे इथे नॉनस्टॉप लाईट पण गेली आहे पाऊस जोरात पडतोय पण गरम नाही होतं खूप छान आहे क्लायमेट बेसिकली हा आमचा रूम आहे माझा संयुक्ता आणि कायराचा विच इज इन द मेकिंग या रूमची काल टायलिंग कम्प्लीट झाली अजून एक बेस्ट पार्ट फ्रंट गॅलरी मस्त पाऊस पडतो इथे उभं राहून कॉफी प्यायला मजा येते इथे दाखवतो इकडे व्यू मस्त अजून कुठे गेलेला हा आहे गणपतीचा पाठ आता आम्ही जे मूर्तिकार आहे त्यांना हा पाठ द्यायला चाललो आहे त्यांना आणि मूर्तीची डिझाईन पण देऊ फक्त मूर्ती बनवायला घेतील खूप पाऊस आहे दादा याचं त्याची वेट करतो आता मी आम्ही दोघं मिळून जाऊ पाठ खूप जड आहे एकाला जाणार नाही एवढा मोठा पाठ आहे खूप हेवी आहे मूर्ती एवढं वजन त्या पाठाचं आहे ही आमच्या पप्पांची बाईक आहे ऑलमोस्ट 20 इयर्स झाले हिला अगोदर मुंबईला होती पप्पा मुंबईला ऑफिसला असताना वापरायचे मग काळांतराने आम्ही गावी आणून ठेवली म्हणजे इथे वापरायला मिळेल ना म्हणून खूप हेल्प करते गाडी इथे पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते इथे कंटिन्यूस चालू आहे मस्त वाटतं ही पुढे जी वस्ती दिसते ती इथे आमची गावची वाडी आहे जिथे सर्व 12 घरं आहेत हाच तो रस्ता आहे जो वाडीत जातो होय तुझं काढू का बायको इली काय नाही मीच आणि एकटा जीव सदाशिव पप्पा मम्मी आहे इली
आता उद्या परत. किती दिवस राहू त्याला? मी उद्या जाणार. मी ते काम झालं तर मी जाऊ नाही पुढे माका काय नाही आहेत ना, मम्मी आहे, पप्पा आहे. पाऊस वाढलाय रे. काय आता आलाय? आता झाला? पहाड घेऊन चाललो आता आम्ही. ही आमच्या गावची सांगळकरवाडी. किती मूर्त्या यावर्षी? 3 मूर्त्या आहेत. आणि सगळे तुम्ही बनवतात? सगळं स्क्रॅच पासून? हो. नागेश्वर गणेश मूर्तिकला केंद्र नागवे. अच्छा. तिथे बनवल्या जातात. अच्छा. आणि मूर्त्या आपण कुठपर्यंत पोहोचवतो? आम्ही मूर्त्या बेळगावपर्यंत जातो. अच्छा, इकडनं सगळ्या मूर्त्या जातात बेळगावला. बरोबर. ठीक. चला भेटू. काय पाठ दिला. आता आम्ही घरी निघालो. परत जायचंय कणकवलीला थोडं सामान आणायला. चला. छत्तीचा कलर मस्त आहे. कुठे चालली मम्मी? चला पाणी बघूया. ते पण अंड्याला पोद आहे. अंड्याला पोद आहे. आम्ही चाललो आहे बावडीवर. काकी बस ठीक. बरी आहेत ती बरी आहेत म्हणून मी गावीला होता. काय पुढे शपथ रात्रीचं तर घाबरून डायरेक्ट काढतोय. कुठे चाललो आपण? काजूच्या बागेत चाललोय. काजू बघायला. झाडं कशी झाली. चला. पप्पा ते सांगत होते खूप चिखल आहे तिकडे. तिकडे चला चला चला. आम्ही वाळावर चाललोय जरा. पप्पांचं थोडं काम आहे. खूप वर्षांनी चाललो रे इथे मी. खाली जातच नाही मोस्टली. मे महिन्यात ठीक आहे ना. गेल्या वर्षी बावडीचं जसं काम झालं ना नवीन तेव्हा गेलं. हा
गायब झाली ना. पाणीच नाही रे वाळाला बांध फुटल्यापासून. डायव्हर्ट होतं शेतात ही गेला पाय आतमध्ये. वाव हे बघ. आपले पेंग्विन कुठं आहे तुम्ही? तू चल ना पुढे, मी तिकडेच पाय टाकेन. एवढे मोठे वाघ आला असेल. हा मला जाऊ दे. काय झालं? आम्ही चप्पल लॉक करतो. थांब थांब. हे जोरात आहे. अरे मला घ्या. मी छत्री वापरलीच नाही. जोरात आहे रे. वाव. मी कुठे टाकला? काय हे दादानी केले ना? आमच्या घराचा पाठला दादा. पूनम काठी मम्मी. तू जर शेतात पडला तर काय होईल रे? मेहनत आहे रे. I think it was a bad plan. अरे जाण्यात हे नाही पप्पा. इकडनंच बघू ना. मस्त आहेत. पाणी का राहते इथे? हो पडलं. पप्पा आपण कधी लावलेली झाडं? 2 वर्ष. ते सगळी काजू लावलेत. रान सगळं काढलं पाहिजे मग ते चांगले वाढलं. आता कधी काढलं? त्याच्या बाजूचं काढलं पाहिजे. चला पप्पा पुढे. जागा दिली ना मी. दांडी आहे. मला कशाला घेते टाकून दे. ही काठी पाहिजे. काय कामाची नाही ती. दांडिया खेळ त्यांनी. हा कोणाची? काकीची. तिने नाही वापरली मग चांगली. तू एकदा वापरलीस आणि मला एक महत्वाचा फोन दांडा दिला तुम्हाला. डायरेक्ट उतरू. मस्त वाटतं रे.
स्वतः गेली निघून. चला घरी जाऊया आता. चुलीवरचा वडापाव. ते खोबऱ्याची आहे. एक नंबर. हो बुडून दिला. चांगलं आहे. गाडीच्या ब्रेकचं काम. सो आम्ही आता निघाले मुंबईला जायला. इथे ऑटो मागवली आहे. आता इकडनं कणकवली 2-2:30ची ट्रेन आहे जनशताब्दी. ती पकडून आम्ही मुंबईला जाऊ. असा होता आमच्या गावच्या जर्नीचा ब्लॉग. प्रवासही संपतोय. सो ब्लॉगही संपवतो. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. अंटिल नेक्स्ट टाईम. बाय. जाऊया का परत? मन नाही करत घरी जायचं. मन नाही करत. जाऊया घरी. पाऊस बघा.